नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिग्रेशन बद्दल माहिती घेत असताना रिग्रेशनवरचे काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात रिग्रेशन मध्ये ते आज आपण पाहणार आहोत. त्याची आन्सर लिहिताना किंवा करेक्ट ऑप्शन चूज करताना कशा पद्धतीनं लॉजिक वापरून जे काय आपलं नॉलेज आपण गेन केलेलं आहे, थेरी नॉलेज, ते वापरून कशा पद्धतीने ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे आन्सर्स काढायचे ते आज आपण बघणार आहोत. आता यामध्ये पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. In a simple linear regression model, y is equal to a plus bx, the slope coefficient measures. म्हणजे आपलं जे रिग्रेशन मॉडेल दिलेलं आहे a plus bx, यामध्ये जो स्लोप कोइफिशियंट आहे तो नेमका काय मेजर करतो हे आपल्याला सांगायचं. आता स्लोप कोइफिशियंट ह्या इक्वेशन मधला कोणता आहे तर b जो आहे x चा मल्टिप्लायर, दॅट इज अ स्लोप कोइफिशियंट असतो. तर मग तो नेमका काय मेजर करतो तर आपल्याला माहिती आहे की b इज नथिंग बट दी रिग्रेशन कोइफिशियंट. स्लोप कोइफिशियंट जो आहे त्यालाच आपण रिग्रेशन कोइफिशियंट असं म्हणतो रिग्रेशन लाईनच्या इक्वेशनमध्ये. आणि मग आता हे जे रिग्रेशन इक्वेशन आहे ते रिग्रेशन इक्वेशनमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, y इज इक्वल टू a प्लस बी एक्स. म्हणजे x इथं तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. त्यामुळे हे जे रिग्रेशन मॉडेल दिलं आहे ते रिग्रेशन मॉडेल किंवा इक्वेशन आहे ते y ऑन एक्सचं किंवा y ऑन एक्स ह्या लाईनचं ते रिग्रेशन इक्वेशन आहे. त्यामुळे ह्या y ऑन एक्सच्या रिग्रेशन लाईनमध्ये जो रिग्रेशन कोइफिशियंट असतो by(x) त्याला आपण म्हणतो, तो नेमका काय मेजर करतो किंवा काय इंटरप्रिट करतो ते आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय. तर दॅट मेजर्स द चेंज इन y which the model predicts for unit change in x. y म्हणजे तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, म्हणजे चेंज इन द डिपेंडंट व्हेरिएबल पर युनिट चेंज इन इंडिपेंडंट व्हेरिएबल. त्याचाच अर्थ काय तर चेंज इन y which the model predicts for a unit change in x. म्हणजे तुमचा ऑप्शन ए जो आहे पहिलाच ऑप्शन, दॅट ऑप्शन इज अ करेक्ट. सो हियर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. नाउ सेकंड multiple choice question is, consider the following set of pairs x, y. म्हणजे आता आपल्याला डेटा दिलेला आहे. देन द रिलेशनशिप बिटवीन x अँड y कॅन बी कन्सिडर्ड ॲज. x अँड y मधली रिलेशनशिप आपण कन्सिडर कशी करायची. एक तर तुम्ही सिंपली काय करू शकता, हा डेटा जो आहे तो अनालाइज करून त्यातलं रिग्रेशन इक्वेशन फाइंड करू शकता, किंवा ज्या पेयर्स आपल्याला दिलेले आहेत त्या पेयर्समध्ये प्रत्येक पेयर्समध्ये काही कॉन्स्टंट रिलेशन आहे का ते तुम्ही बघू शकता चेक करून. म्हणजे इथं ते दिलेले आहेत ए बी सी डी ऑप्शन जे दिलेले आहेत ते सगळे ऑप्शन जे आहेत ते y आणि x मध्ये लागू पडतायत का, त्यातला नेमका कुठला लागू पडतोय ते बघू शकतो आपण रिलेशन. आणि ते रिलेशन जे लागू पडेल दॅट इज अवर करेक्ट ऑप्शन. आता इथं पहिला ऑप्शन जो आहे तो काय सांगतोय, y इज इक्वल टू 1 प्लस एक्स. म्हणजे x मध्ये एक ॲड केल्यानंतर तुमचा y मिळतोय असं तो सांगतोय. मग तुमचा पहिली जर पेयर आपण कन्सिडर केली तर पहिल्या पेयरमध्ये काय बघा, y तुमचा 11 आहे आणि x तुमचा 10 आहे. मग 1 प्लस एक्स, 10 प्लस 1 इज इक्वल टू 11. इथं ते लागू पडते. सेकंडमध्ये बघा, सेकंड पेयर जी आहे त्यामध्ये काय आहे,
वाय तुमचा 12 आहे आणि 9 काय आहे एक्स आहे. सो 9 + 1 केलं तर आपल्याला वाय मिळतोय का 12? तर मिळत नाही. त्यामुळं ऑप्शन ए मध्ये जे काही रिलेशन दिलेलं आहे दॅट इज नॉट व्हॅलिड. आता वाय दुसरं जे रिलेशन दिलंय बी, असं आपण सिक्वेन्शियली ते रिलेशन चेक करत जाऊ शकतो. आपण वाय इज इक्वल टू 21 - एक्स असं आपल्याला दिलंय. मग आता आपण ते करून बघूया. तर 21 मधून एक्स मायनस केला तर आपल्याला वाय मिळतोय असं ते सांगतंय रिलेशन. तर आपला इथं पहिल्या पेअरमध्ये एक्स तुमचा किती आहे 10 आहे. तर 21 - 10 केला तर तुम्हाला 11 मिळतोय. सो पहिल्या पेअरसाठी सॅटिस्फाय होते. दुसऱ्या पेअरसाठी काय होते बघूया. 21 मधून जर मी 9 मायनस केला तर आय विल गेट अ 12. सो सेकंड पेअरसाठी ते सॅटिस्फाय होते. नाव फॉर थर्ड पेअर 21 मधून मी 8 मायनस केला तर देन अगेन आय विल गेट दी 13 answer. So for third pair it is also satisfied. Now for fourth pair, if we will subtract 14 from 21 then we will get 7. So for fourth pair it is also satisfied. So option B, the relation given in the option B is satisfied for each pair given in the question. So we can say that the relation given in the option B is the correct relation between x and y. So option B is a correct here. Now third, relation between correlation coefficient and regression coefficient is. Here first option is r square is equal to byx into bxy. So this is the relation between r and regression coefficient, because we know the property of regression coefficient that geometric mean of regression coefficient is the Karl-Pearson's correlation coefficient, and if we will take square of both the sides we will get r square is equal to byx into bxy. Now option A is correct. This is the relation between the correlation coefficient r and regression coefficients. Other relations are not valid or true. So next, fourth multiple choice question is, consider the data set x comma y is 3, 8, 1, 5, 2, 7. We obtain lines of regression by least square method. Then which of the following statement is true? The two lines of regression are distinct but parallel. Two lines of regressions are coincide. Lines of regression are perpendicular to each other. None of the above. आता आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत. लाइन्स ऑफ रिग्रेशन पॅरलल कधी असणार आहेत आणि परपेंडिक्युलर कधी असणार आहेत. एक लाइन्स ऑफ रिग्रेशन परपेंडिक्युलर कधी असतात, ज्या वेळा तुमचा कोरिलेशन कोइफिशियंट हा 0 असतो त्यावेळा लाइन्स ऑफ रिग्रेशन चे काय असतात, परपेंडिक्युलर असतात. आणि पॅरलल कधी असतात, तर ज्या वेळा तुमचा कोरिलेशन कोइफिशियंट हा परफेक्ट पॉझिटिव्ह तरी असतो किंवा परफेक्ट निगेटिव्ह तरी असतो त्यावेळेला. मग आता इथं आपलं जे कोरिलेशन आहे किंवा डेटा जो आपल्याला दिला आहे, तर त्या प्रत्येक डेटा सेट जो आपला दिलेला आहे तो प्रत्येक डेटा सेट बघितला आपण किंवा प्रत्येक पेयर जर बघितली त्यामध्ये 5 चा डिफरन्स आहे. दॅट इज ते रिलेशन जे आहे ते y इज इक्वल टू x + 5 असं ते रिलेशन आहे. y इज इक्वल टू x + 5 अशा पद्धतीचं आहे आणि x इज इक्वल टू y - 5 अशा पद्धतीचं ते रिलेशन आहे. त्यामुळं इथं आपण काय म्हणू शकतो, तर
दोन लाईन ज्या आहेत त्या रिग्रेशन लाईन डिस्टिंक्ट आणि पॅरलल आहेत, बट पॅरलल आहेत असं जे म्हणतो आपण, तर ते पॅरलल असू शकत नाहीत, कारण दोन्ही रिग्रेशन लाईन ह्या कुठं ना कुठं तर कोइन्साइड होतच असतात, कारण त्यांना एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो. त्यामुळे ते पॅरलल आहेत असं आपण म्हणू शकत नाही. परपेंडिक्युलर असण्याचा प्रश्न नाही आहे, कारण त्यामध्ये एक ठराविक रिलेशनशिप आहे आणि ती परफेक्ट पॉझिटिव्ह आहे, कारण सगळ्यांमधला डिफरन्स सेम आहे. त्यामुळे जो ऑप्शन बी आहे, द रिग्रेशन लाईन कोइन्साइड्स, तर तो ऑप्शन इज करेक्ट. ऑप्शन बी इज अ करेक्ट फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन 4. नाव फिफ्थ MCQ इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर रिग्रेशन कोइफिशियंट ऑलवेज लाइज बिटवीन 0 to इन्फिनिटी. आता रिग्रेशन कोइफिशियंट जो आहे तो आपल्याला कशानं बनतो, कोव्हेरियन्स अपॉन व्हेरियन्स. आता कोव्हेरियन्स हा तुमचा -इन्फिनिटी पासून इन्फिनिटीपर्यंत प्लस इन्फिनिटीपर्यंत काहीही असू शकतो. त्यामुळे रिग्रेशन कोइफिशियंट तुमचा -इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी असू शकतो. त्यामुळे इथं जे दिलंय रिग्रेशन कोइफिशियंट लाइज बिटवीन 0 to इन्फिनिटी, दॅट इज फॉल्स. आपल्याला ट्रू स्टेटमेंट शोधायचं आहे. कोरिलेशन कोइफिशियंट ऑलवेज लाइज बिटवीन 0 to 1. आपल्याला माहिती आहे की कोरिलेशन कोइफिशियंट हे -1 to 1 मध्ये असतं, त्यामुळे दिस इज ऑल्सो फॉल्स. शिफ्ट ऑफ ओरिजिन हॅज अ नो इफेक्ट ऑन व्हॅल्यू ऑफ RXY. आता ओरिजिन शिफ्ट केल्यानंतर तुमचा कोरिलेशन कोइफिशियंट वरती कोणताही परिणाम होत नाही, तर ते करेक्ट आहे. ओरिजिन शिफ्ट केल्यानंतर तुमच्या कोरिलेशन कोइफिशियंट वरती कोणताही परिणाम होत नाही. शिफ्ट ऑफ ओरिजिन हॅज नो इफेक्ट ऑन the value of RXY. So this is the true statement here. C option is correct for the MCQ 5. Now 6th MCQ. Let X is equal to test score obtained by salesman after in-service training for salesman. Y is equal to sale made by salesman. On above variable X, Y, observations on 10 salesmen were made and the following results were obtained. RXY is equal to 0.9, BXY is equal to 2.04, BYX is equal to -3.2. On the basis of this, you would recommend that. आता इथं आपला डेटा जर बघितला तर RXY हा काय पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे असं तिथं सांगते. ओके, आता पॉझिटिव्ह कोरिलेशन जर असेल तर तुमचा BXY आणि BYX हे रिग्रेशन कोइफिशियंट जे असतात दॅट डिपेंड्स ऑन कोरिलेशन कोइफिशियंट. त्यामुळे कोरिलेशन कोइफिशियंट जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर मात्र तुमचा जो रिग्रेशन कोइफिशियंट असतात ते निगेटिव्ह येत नाहीत. दोन्ही पण रिग्रेशन कोइफिशियंट हे पॉझिटिव्हच असणार आहेत. पण इतर रिग्रेशन कोइफिशियंट तुमचा काय दिलाय, -3.2 दिलाय. त्यामुळं हे जे काय आपल्याला ते इट्स नॉट करेक्ट. अजून दुसरी गोष्ट, BXY आणि BYX जे असतात त्यातलं आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे की दोघांपैकी एक जर 1 पेक्षा मोठा असेल तर दुसरा 1 पेक्षा लहान असतो. असं आपल्याला मॅग्निट्यूड व्हॅल्यू त्याची 1 पेक्षा लहान असते हे आपल्याला माहिती आहे. पण इथं ते तसं नाही आहे, दोन्हीही त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू 1 पेक्षा मोठ्या आहेत. सो वी कॅन रिकमेंड. पहिली गोष्ट म्हणजे R पॉझिटिव्ह असताना तुमचा रिग्रेशन कोइफिशियंट निगेटिव्ह आलाय आणि ते असं होऊ शकत नाही, हे पहिलं रिझन आहे. सो वी वुड रिकमेंड दॅट रिकॉम्प्यूट द व्हॅल्यूज ऑफ RXY, BXY अँड BYX. रिकॉम्प्यूट करायला आपण रिकमेंड करणार, कारण इथं ती चूक झालेली आहे. नेक्स्ट MCQ. When correlation coefficient R is equal to ±1, then the regression lines are, आपण मगाशीच पाहिले रिग्रेशन लाईन्स काय असतात, कोइन्साइड होतात एकमेकांना, पॅरलल टू इच अदर कधी असत नाहीत, कारण त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असतो X बार Y बार असतो. त्यामुळे त्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असल्या कारणानं these two lines coincides with each other. So option C is a correct for MCQ 7. Now 8. The term regression first introduced by
फर्स्ट इंट्रोड्युस्ड बाय कार्ल पियर्सननं कोरिलेशन कोइफिशियंट काढलेला आहे, स्पियरमननं रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढलेला आहे. आणि ह्यामध्ये जो सर फ्रान्सिस गाल्टन आहे दॅट इज द ही इंट्रोड्युस्ड रिग्रेशन फर्स्ट टाइम. आपल्या तुम्ही रिग्रेशनचं बुक वगैरे कुठं रेफर केलं तर तुम्हाला त्यामध्ये नाव आढळून येईल. आता इथं जे आहे नाइन्थ MCQ जे दिला आहे, तर गिवन द टू लाईन्स ऑफ रिग्रेशन ॲज 3x - 4y + 8 इज इक्वल टू 0 अँड 4x - 3y इज इक्वल टू 1. द मीन्स ऑफ x अँड y आर. x आणि y चे मीन्स काढायचे म्हणजे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं आहे दोन रिग्रेशन लाईन वरून. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढत असताना आपल्याला माहिती आहे x बार आणि y बार इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मग तो जो पॉईंट आहे x बार आणि y बार तो काय करतो, दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो. त्यामुळे ते दोन्ही इक्वेशन तुम्ही काय करू शकता, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकता. जसं आपण एक एक्झाम्पलवरती पाहिलं आहे कालच्या लेक्चरमध्ये, त्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता आणि आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. किंवा काय करू शकता, इथं जे प्रत्येक ऑप्शन दिला आहे ते प्रत्येक ऑप्शन काय करू शकता तुम्ही त्या इक्वेशनमध्ये पुट करू शकता आणि तुमची ती दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होत आहेत का नाही ते तुम्ही बघू शकता. मग आता आपल्याला पहिलं जे इक्वेशन आहे ते आपण कसं लिहू शकतो, 3x - 4y इज इक्वल टू -8 असं आपण लिहू शकतो. समजा ऑप्शन ए आपण गृहीत धरला तात्पुरता. बघूया आपण दोन्ही इक्वेशन त्या ऑप्शनसाठी सॅटिस्फाय होत आहेत का. सो एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू 5 जे ऑप्शन ए 4 and 5. मग आपण त्या व्हॅल्यू पुट करूया. एक्सच्या ठिकाणी 4 पुट करायचं, वायच्या ठिकाणी 5 पुट करायचं. सो 3 × 4 12 -4 × 5 20. सो 12 - 20 इज इक्वल टू -8. म्हणजे इक्वेशन पहिलं तर सॅटिस्फाय झालेलं आहे. मग दुसरं इक्वेशन त्याच वेळेला सॅटिस्फाय होतंय का ऑप्शनसाठी त्या ते बघूया. 4x - 3y इज इक्वल टू 1 आहे. 4x म्हणजे 4 × 4 दॅट इज 16 मायनस 3 × 5 दॅट इज 15 म्हणजे 16 - 15 दॅट इज इक्वल टू 1. So it is also satisfied for the option A. So our correct answer is option A. In this way you can verify, क्रॉस व्हेरीफाय करू शकता. जे म्हणजे ऑप्शन दिलेत ते पुट करून तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता किंवा सायमल्टेनियसली तुम्ही सॉल्व्ह करून ते व्हॅल्यू आपण काढू शकतो. फक्त आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे की दोन्ही लाईन्सचा इंटरसेक्शन जो असतो तो x बार, y बार म्हणजे मीन्सच त्याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतात. त्यामुळं त्यासाठी ते दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होत आहेत का. मग एक्सच्या ठिकाणी x बार लिहायचं, वायच्या ठिकाणी y बार लिहायचं आणि ते दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची आणि मग आपल्याला ती व्हॅल्यू मिळेल. ओके, इन दिस वे फॉर 9th MCQ ऑप्शन ए इज अ करेक्ट. नाव फॉर 10th MCQ, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू. आपल्याला ट्रू स्टेटमेंट शोधायचं आहे. लार्जर द आर स्क्वेअर, स्मॉलर इज द अँगल बिटवीन रिग्रेशन लाईन्स. स्मॉलर इज द आर स्क्वेअर, लार्जर इज द अँगल बिटवीन रिग्रेशन लाईन्स. बोथ A and B, none of these. आता इथं जो ऑप्शन फर्स्ट आहे, ऑप्शन फर्स्ट आपल्याला काय सांगतो, तर जसं जसं आपला आर स्क्वेअर म्हणजे कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन जो आहे तो कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन जास्त येतो. याचा अर्थ त्यातलं कोरिलेशन परफेक्ट येत जातं, जास्त येईल. म्हणजे समजा आर जर समजा 1 आला तर त्याचा आर स्क्वेअर पण 1च येणार आहे ना. त्यामुळे जर आर स्क्वेअर जास्त असेल तितका तुमचा आर जास्त असण्याची चान्सेस आहेत. आणि आर जास्त आहे याचा अर्थ त्यामध्ये परफेक्शन आहे त्या कोरिलेशनमध्ये. आणि मग तो जर परफेक्शन असेल तर याचा अर्थ त्या दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या कोइन्साइड होतात, एकाला कोइन्साइड होतात. याचा अर्थ त्यांच्यामधला अँगल काय होत जातो, कमी 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 स्मॉलर होत जातो अँगल. अशा पद्धतीनं तुम्ही ऑप्शन ए जो आहे तो ऑप्शन ए हे स्टेटमेंट ट्रू आहे. नाव 11th MCQ, बोथ लाईन्स ऑफ रिग्रेशन y on x and x on y इंटरसेक्ट ॲट. दोन्ही ज्या रिग्रेशन लाईन आहेत y on x आणि x on y च्या त्या कुठे इंटरसेक्ट होतात तर आपण ते बघितलंय मीन्स ऑफ x and y म्हणजे x बार, y बार ह्या पॉईंटला काय होतात त्या इंटरसेक्ट होतात. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे तो ऑप्शन सी करेक्ट फॉर दी
MCQ11. आता जो 12 MCQ आहे त्यामध्ये इफ वन ऑफ द रिग्रेशन कोइफिशियंट इज अ ग्रेटर दॅन 1 देन ऑदर मस्ट बी. दोन रिग्रेशन कोइफिशियंट पैकी कोणताही एक रिग्रेशन कोइफिशियंट जर 1 पेक्षा मोठा असेल, ग्रेटर दॅन 1 असेल, तर दुसरा हा निश्चितपणानं 1 पेक्षा लहान असतो. ही आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. त्यामुळे इथं ऑदर मस्ट बी लेस दॅन 1 पाहिजे. सो ऑदर मस्ट बी लेस दॅन 1. मग लेस दॅन 1चा ऑप्शन कुठं आहे? तर ऑप्शन बी जो आहे तो बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. सो if one of the regression coefficient is greater than 1 then other must be less than 1. So option B is a correct option. So in this way we have seen how to use knowledge and logic to solve the MCQs and find the correct alternatives. I have given more objectives or multiple choice questions here. You can practice it. I will provide these MCQs in the notes, so you will try to solve it. Okay, and in the last I have given also answer key here, so you can cross verify your answers. Here is the answer key. So here in this page from 13 to 22 MCQs are there, and on next page 23 to 29 MCQs are there. So you can try to solve it. So for today's lecture we are going to stop here. Thank you.